प्रेक्षकांनो, आज ही मिताली आहे ना, ती युवराजचा जरा हात धुवून मागे लागली असं म्हणायला हरकत नाहीये। युवराज त्याच्या रूममध्ये येतो आणि मितालीला तिथे बघतो, त्याला खूप राग येतो। तो तिला म्हणतोय, काय करताय तुम्ही इथे? मिताली म्हणते, युवी मी तुझाच वेट करत होते। युवराज म्हणतो, पहिले तुम्ही या रूमच्या बाहेर जा बरं। ही मिताली त्याला म्हणत असते, कम ऑन युवी, मी तुला खाणार नाहीये, ये ना माझ्या जवळ बस। युवराज म्हणत असतो, तुम्ही पहिले माझ्या रूमच्या बाहेर जा। पण इकडे छबी पिंकीला तिची रूम दाखवते आणि म्हणते, बघ ही माझी रूम आहे, छान आहे ना? आता पिंकी म्हणते, हो खूप छान आहे। आता पिंकी तिच्या गालावरनं हात फिरवते आणि म्हणते, अगदी तुमच्यासारखी। छबी म्हणते, ए तुला मी आवडले, मी पण खूप छान आहे ना? आता पिंकीला ती तिचं बाळ दाखवते आणि म्हणते, हे बघ माझं बाळ, मी ना त्याला अंगाई गीत गायलंय आणि झोपवलंय। पिंकीला ना प्रेक्षकांनो, छबीची ही अवस्था बघवली जात नाहीये, ती खूप रडायला लागते। छबी तिला आपुलकीने विचारते, काय झालं तुला? तुला कोणी बोललं का? तुला भूक लागली का? माझं बाळ रडतं ना तेव्हा, त्याला भूक लागली ना की ते असंच रडतं। पिंकी आता छबीताईंना मिठी मारते आणि खूप वेळ रडते। छबीला असं वाटत असतं कदाचित पिंकीला झोप आली आहे, म्हणून ती आता पिंकीला अंगाई गीत गाऊन झोपत असते। आता पिंकी म्हणते, छबीताई मला तुम्हाला मिठी मारून खूप छान वाटलं। छबी म्हणते, हो का ग, मला पण ना माझ्या बाळाला मिठी मारली ना की खूप छान वाटतं। पण मी तुला तुझं नावच नाही विचारलं, काय नाव आहे तुझं? छबीची ॲक्टिंग जबरदस्त आहे, प्रेक्षकांना खूप गोड ॲक्टिंग केली आहे तिने, म्हणजे छानच केली आहे। आता छबी तिला नाव विचारते तेव्हा ही एकदम पिंकी म्हणायला जाते। छबी एकदम पॅनिक होते, काय तू पिंकी आहे? नाही तू पिंकी नाही आहे। आता ती हसते आणि म्हणते, अरे तुम्हाला काय पिंकी ऐकू आलं का? नाही मी पिहू म्हणाले, छोटंसंच नाव आहे माझं। छबी म्हणते, अरे हो माझं पण नाव छबी, छोटंसंच नाव, पिहू पण छोटं नाव नाही। दोघी जणी एकमेकींशी छान गप्पा मारताय असं दाखवलंय। छबी आता खूप एक्साइटेड असते, तिला बघून जणू काही तिला तिच्या मनातलं बोलायला कोणी मिळालंय। आता छबी तिच्या कपाटातल्या एक वस्तू दाखवतीये पिंकीला, हे बघ ही माझ्या बाळाची छोटीशी गोदडी, हे माझ्या बाळाचे छोटे छोटे कपडे। आता पिंकीला छबीची अवस्था बघवत नाही, ती मनात विचार करते, त्या दिवशी मी जर लवकर पोहोचले असते हॉस्पिटलमध्ये तर ही वेळ तुमच्यावर आलीच नसती छबीताई। मी त्या नराधमांना सोडणार नाहीये, त्यांना मी शिक्षा करणारच, तुमची ही अवस्था करणाऱ्याला मी सोडणार नाही। पण इकडे मितालीने मात्र युवराजचा चांगलाच पिच्छा धरलाय। ती पिंकीचे शब्द आठवते आणि तसं युवराजशी वागायला जाते। मितालीला काहीही करून युवराजशी फ्रेंडशिप करायची आहे आणि ती पिंकीने सांगितलेले सगळे इन्स्ट्रक्शन फॉलो करते। ती युवराजची कॉलर काय नीट करते, काय नीट केलं ते मलाही नाही कळलं प्रेक्षकांनो। पण आता ही म्हणते, अरे मला ना तुझ्या जवळ यायचं होतं म्हणून मी आली आहे। युवराज म्हणतो, हे बघा हे असं बरं दिसत नाहीये, तुम्ही आधी बाहेर जा बरं इथून। युवराज म्हणतो, काय करताय तुम्ही? ही फक्त त्याच्या अंगाला हात लावूनच बोलत असते। युवराजला खूप अनकम्फर्टेबल वाटत असतं, तो म्हणत असतो, जा आता तुम्ही दिसतंय ना काय ते, बरं तुम्ही निघा आता इथून आधी। मिताली त्याची गालगुच्चे घेते आणि म्हणते, युवी तुझी स्किन किती ब्राउनी आहे ना, आमच्या अमेरिकेत माहिती आहे तुझ्यासारखी स्किन व्हावी म्हणून सनबाथ घेतात। युवराज म्हणतो, आओ हे ना आपण समद्यासमोर जाऊन चर्चा करूया, आमच्या समद्यांची स्किन ब्राऊनच आहे, हा चला चला तुम्ही बाहेर चला। मिताली म्हणते, अरे युवी डोंट बी शाय, मला सांग तुला ना कशा मुली आवडतात? युवराजला भीती वाटते मितालीची, तो विचार करतो हिच्या मनात काय चाललंय तरी काय। ही मिताली म्हणते, युवी मला ना तुझा शायनेस खूप आवडला, आय फाइंड इट यू आर रिअली क्यूट, तुझं वागणं खूप क्यूट आहे। अरे USA मध्ये सगळेच मुलं खूप रेथलेस असतात, पण तू तसं नाही आहे। ती प्रत्येक वेळेला त्याच्या अंगाला हात लावत असते। युवराजला आता कसं तरीच व्हायला लागतंय, तो म्हणतो, हे बघा तुम्ही ना आता असं लांब व्हा, आम्हाला ब्रेथलेस व्हायला लागलंय। तुम्ही सपकाळ साहेबांची कन्या आहात आणि सपकाळ बापू साहेबाचे चांगले संबंध आहेत म्हणून मी गप्प बसलोय। हे बघा आम्ही आमच्या बापाचं पण ऐकत नाही, आम्हाला लग्न करायचं नाही, विषय संपला आमच्यासाठी। आता पिंकी या छबीच्या कपाटामध्ये एक वेगळंच औषध बघते, ती छबीला विचारते, हे औषध तुम्ही पिता का? छबी म्हणते, याक खूप घाण येते, ते बाळाचे बाबा आहे ना धनंजय, ते मला असे गळा दाबून अशी बळजबरी पाजतात ते औषध, मला प्यायचं नसतं ग ते। आणि तेवढ्यात तिथे धनंजय आलाय लगेच आणि म्हणतोय, छबी काय चाललंय? पिंकी आता गपचूप ती औषधाची बाटली लपवते आणि धनंजय तिला म्हणतो, त्यांना जाऊ दे खाली सगळेजण वाट बघताय ना त्यांची। छबी तिला नाही म्हणत असते जायला, धनंजय आता ओरडतो छबीवर, छबी जाऊ दे त्यांना। ती पिंकीचा ड्रेस धरत असते असं खालून, पिंकीला ते जाणवतं, पण पिंकीला असं वाटतं की आता ह्या वेळेला इथून जाण्यातच शहाणपणा आहे, म्हणून ती छबीताईला म्हणते, छबीताई मी येते हं, आणि ती बाहेर गेली आहे रूमच्या। धनंजय आता कपाट लावतो आणि छबीकडे असा रागाने बघत असतो खूप वेळ। छबी त्याला खूप घाबरत असते, आता आपल्याला तर माहितीच देतो छबीला मारहाण करतो, पण आता तिथून तो जातोय आणि त्या दाराला कडी लावून घेतोय। पिंकी तिथेच बाजूला लपून बसलेली असते,
ती बघते धनंजयने छबीला कोंडलंय आणि आता तिच्या मनात विचार आलाय की धनंजय असा का करत असेल. इकडे ही मिताली काही युवराजला आवरेना. ही मिताली त्याला सारखी हात लावते आणि म्हणते, अरे मी समजू शकते तुला, आपण दोघांनी एकमेकांना जाणून घेणं गरजेचं आहे ना, मला कळतंय रे. आता युवराज म्हणतो, तुम्ही आधी हात काढा बरं, तुम्ही लांबून बोला, तुम्ही ना हे असं वागू नका. मला असं वाटतंय तुम्ही ना गुडघ्याला बाशिंग बांधून आल्यात. हे बघा, आम्हाला काही लग्न बिग्न करायचं नाही आहे तुमच्याबरोबर, समजून घ्यायचा मुद्दाच येत नाही तुम्हाला. आता लगेच या मितालीला राग आलेला असतो. ती म्हणते, ए यू, आणि मग पुन्हा टोन चेंज करते आणि म्हणते, ए युवी, तू किती क्यूट आहेस रे, तू किती फ्रीली बोलतोस ना, मला ना तुझा शायनेस फार आवडला, मला तुझ्या सगळ्याच गोष्टी आवडल्या आहेत रे, तुझं बोलणं, थिंकिंग, वागणं, तुझं दिसणं सगळं आवडायला लागलंय. ए युवी, एक गोष्ट खरं खरं सांग, इतकी वाईट आहे का रे मी. युवराज म्हणतो, असं काही म्हणायचं नव्हतं आम्हाला. ही मिताली म्हणते, मी दिसायला चांगली नाही आहे का, मग बघा ना माझ्याकडे. ही खूपच लाडात बोलते हा प्रेक्षकांनो. आता युवराज म्हणतो, असताल तुम्ही दिसायला चांगल्या. मिताली म्हणते, मग तुझा प्रॉब्लेम काय आहे. युवराज म्हणतो, हे बघा, तुमच्याशी कोणीही पोरगं लग्न करेल, पण मला सोडा. पण ही मिताली म्हणते, कुठलंही का, तू का नाही. हे बघ, मला घाई नाही आहे रे युवी, तू तुझा वेळ घे, मी माझा वेळ घेते. अरे बोल रे माझ्याशी, भेटूयात आपण, गप्पा मारूयात, जाणून घेऊयात ना एकमेकांना. ती पुन्हा हात लावत असते युवराजला. युवराज म्हणतो, पहिले ना तुम्ही बाजूला सरका, जे काय बोलायचं ना तुम्हाला ते बोलू आपण, पण लांबून बोला आधी. इकडे सुशीलाबाई निरीवरती आरडाओरडा करत असतात. काय ग, काय चाललंय ग, ठुमकत कामं करतीये, रात्रीचा स्वयंपाक नाही सांगितला तुला, नुसता छान नाश्ता करायला सांगितलाय. पिंकी तिच्या वडिलांना शोधत असते, पण तिला काही ते सापडत नाहीत. तिला असं वाटतं पप्पांना बरं नाही वाटतं. सुशीलाबाई निरीला म्हणतात, युवराजचा चहा नाश्ता त्याच्या खोलीत नेऊन दे, सगळं पुन्हा सांगणार नाही मी तुला. आता पिंकीला सगळा अपमान आठवतोय तिचा आणि ती ठरवते, मी या घरात नव्हते तेव्हा माझ्या माणसाची अशी अवस्था केली ना तुम्ही, आता मी तुमची कशी झोप उडवते ना बघा सासूबाई. माझ्या माणसांना त्रास देताय काय, थांबा, अशी वटणीवर आणते ना तुम्हाला. ही पिंकी पळपुटी नाहीये गजराज धोंडे पाटील, आता बघा तुमची कशी पळताभुई थोडी करते. युवराज आता तिला सॉरी म्हणतोय मितालीला, मी त्या दिवशी तुमचा हात पकडायला नको होता. मिताली म्हणते, हो मी समजू शकते तुला, ही तुमची रूम ना चांगलीच मोठी आहे, छान आहे, पण ह्या रूमला ना जरा डेकोरेट करावं लागेल, खूपच ओल्ड फॅशन आहे इथे सगळं. खरं सांगायला गेलं तर मेक ओव्हरची गरज आहे, खूपच जुनं आहे ना इथे सगळं, खूपच ओल्ड फॅशन आहे हे युवी. आयुष्याला जर सारखं रिफ्रेश करायचं असेल ना तर हे चेंजेस करावेच लागतात. आपण तुझ्यामध्ये पण थोडे चेंजेस करूयात. अरे तू या बेडरूम सारखं सेम लाईफ जगत बोर झालायस, म्हणूनच आता या बेडरूम सोबत तुला पण मेकओव्हरची गरज आहे. आपण तुझी हेअरस्टाईल चेंज करूया, तुझे कपडे, तुझी दाढी, आपण सगळं बदलूयात. युवराज म्हणतो, हे बघा तुम्ही लांब राहा, मला काही बदलायची गरज नाही, मी जसा आहे तसं खूप चांगला आहे. आता ही मिताली म्हणते, हे बघ झालं ते झालं, त्या पास्टला जाऊ दे रे आता. हे बघ हे ना आता तुला पुढे जायला हवंय. हे बघ मला कळतंय की तू असं पटकन नाही विसरू शकत, सगळं तू हळूहळू कर. अरे मी कुठे म्हणतेय तुला उद्याच लग्न करूयात, हे बघ तू तुझा वेळ घे, आपण दोघं एकमेकांना अनुरूप आहोत की नाही हे सगळं आपण चेक करूया, मी इथे ऍडजस्ट होऊ शकते की नाही, म्हणजे हे सगळं चेक करण्यासाठी मी आता इथे राहणार आहे काही दिवस. युवराजला हे ऐकून धक्काच बसलाय. तो म्हणतोय, हे कोणी ठरवलं. मिताली म्हणते, माझं बोलणं झालंय तुझ्या पॅरेंट्सशी. युवराज म्हणतो, हे बघा आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतोय, आमचे घरचे काय म्हणले ते मला माहिती नाही, पण आमची कारभारी आम्हाला भेटायला येणार म्हणजे येणार, आम्ही त्यांची वाट शेवटच्या श्वासापर्यंत बघणार आहे, तुम्ही ते लग्नाचं खूळ डोक्यातून काढून टाका. आता हे ऐकून मितालीला खूपच हर्ट झालंय. ती विचार करतीये, इतका माज करतोय हा मितालीला कसं काय नाही बोलू शकतो. सुशीलाबाई निरीवर ओरडत असतात तेव्हा पिंकी मध्ये पडते आणि म्हणते, मिताली ताईंचा चहा ना मीच घेऊन जाते. सुशीलाबाई म्हणतात, कशाला. पिंकी म्हणते, त्यांची असिस्टंट आहे मी, टेक केअर करायला आले त्यांची, आणि तशी पण त्यांची ग्रीन टीची वेळ झाली आता. आता चित्राबाई काही ओरडणार तर छबी लगेच सपकाळ साहेबांची आठवण करून देते, आवई साहेब गप्प बसा. आता पिंकी निरीला मदत करायला जाते. सुशीलाबाई आता या दोघींना तसंच तिथे म्हणजे गपचूप बसल्यात, त्या करा काय करायचं ते लवकर करा असं म्हणून निघून गेल्यात. आता पिंकी त्या निरीला आधार देते आणि म्हणते, जा तू, मी करते इथलं सगळं. युवराजने फायनल अल्टिमेट दिलाय आता या मितालीला, हे बघा आम्ही तुमचा मान राखला ना, तुम्ही पण आता आमचा मान राखा, तुम्ही आधी या रूमच्या बाहेर जा. आता ही मिताली विचार करते, पिंकीने सांगितलेलं असतं की पहिल्या बायकोला तुम्ही इसरा असं त्यांना बोलत राहा, त्या पिंकीची मेमरी तुम्ही डिलीट करा. आता ही मिताली उगाच स्वतःचं डोकं लावते आणि ती युवराजला म्हणते, अरे तू पिंकीवर अजूनही प्रेम करतोस मला कळतंय, अरे मी आहे ना, मी मदत करेल ना तुला तिला विसरायला.
हे ऐकल्यावर युवराज आणखीन चिडतो आणि म्हणतो, काय बोलताय तुम्ही, आमची कारभारीनं आमचं काळीज आहे, असं काळजाला कोणी इसरत असतं का? तुम्ही पहिले जा बरं आमच्या खोलीतून, प्लीज जा. पण मिताली मात्र तिथेच ठाण मांडून बसलेली आहे. युवराज आता कंटाळतो आणि म्हणतो, तुम्हाला नसल जायचं ना तर इथेच बसा, तिथे बसा, इथे बसा, कुठे बी बसा, पण आमच्या डोक्यावर बसू नका प्लीज. पण आता या मितालीला युवराजचा खूप राग येतोय प्रेक्षकांनो, आणि आज तुर्तास त्यांनी एवढंच दाखवलंय. आता पुढे आपण बघतोय युवराज वैतागून त्याच्या खोलीतून निघून जात असतो, तेव्हा पिंकी त्याला टक्कर देते आणि तो पिंकीकडे खूप वेळ बघत राहतो आणि पिंकीसुद्धा त्याच्याकडे. इथे छानसं गाणं पण प्ले केलं आहे त्यांनी. आणि आता पिंकी जेव्हा खोलीत जाते तेव्हा तिला धक्काच बसलाय, कारण मिताली आता हातपाय धुवून युवराजच्या मागे लागणार आहे. ती म्हणते, तो त्याच्या पहिल्या बायकोवर एवढं प्रेम करतो तर माझ्यावर किती प्रेम करेल, काही झालं तरी मी या युवीशीच लग्न करणार. आता आली ना पंचायत पिंकीला. पिंकी आता काय करणार प्रेक्षकांनो, हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण आज त्यांनी एवढंच दाखवलंय, पण ठीक आहे, एक एक टप्पा ते पुढे जात आहेत. आता पुढे काय काय होईल हे बघायला खरंच इंटरेस्ट येणार आहे. पण हे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.